नमस्कार, मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, आज मी तुम्हाला दाखवणार आहे चना बटाट्याची शाकभाजी। पूर्वी प्रत्येक लग्न कार्यामध्ये किंवा पूजेचा समारंभ असो तर वरण भातासोबत बुंदीसोबत ही शाकभाजी हमखास असायची। आता मात्र ती भाजी विस्मृतीत गेलेली आहे। तर मी तुम्हाला त्याच पद्धतीची त्याच चवीची शाकभाजी दाखवते आहे, ते पण डायरेक्ट कुकरमध्ये, म्हणजे झटपट अशी होणार आहे। तर चणे साधारण 6 ते 7 तास भिजवले होते आणि त्याच्यामध्ये एक मोठा बटाटा टाकला आहे। फोडी मोठमोठ्या ठेवायच्या आहेत बटाट्याच्या आपल्या। एक टोमॅटो घेतला आहे, मोठा कांदा चिरून घेतला आहे, अद्रक लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीस। तर डायरेक्ट कुकरमध्ये आपल्याला शिजायला टाकायची, त्यामुळे फोडणी पण कुकरमध्येच द्यायची। साधारण 4 पळ्या मी तेल टाकलेले ह्या भाजीला। थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त असतं। मोहरी जिरी टाकून घ्यायचं आहे, तेजपत्ता टाकायचा आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा कढीपत्ता टाकला, व्यवस्थित परतायचं आहे टाकलेल्या सगळ्या वस्तू। थोडासा कांदा लाल होऊन द्यायचा आहे। बघा, कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आलं लसूण टाकायचं आहे, व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायचं सगळं आणि टोमॅटो टाकायचे। आता हे टोमॅटो व्यवस्थित असे त्याच्यामध्ये एकजीव झाले पाहिजेत, मऊसूत असे झाले पाहिजे। तर भाजीला जे मीठ वापरायचं आहे ते आत्ताच आपण मीठ पण टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होईल, टोमॅटो व्यवस्थित असे मऊसूत शिजले जातील। टोमॅटो व्यवस्थित शिजल्याने भाजी मिळून येण्यास मदत होते चांगली। तर बघा, कांदा टोमॅटो परततोय तोपर्यंत मी मसाले दाखवते। 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे, 1 चमचा मिरची पावडर घेतली आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली। तर बघा, कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणामध्ये सगळं टाकून घेतलं आहे। ॲक्च्युली व्हिडिओ स्किप झाला आहे मी टाकतानाचा। थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं सगळं परतून घ्यायचं आहे। चणे आणि बटाटे टाकून घ्यायचेत आपल्याला ह्या स्टेजला। चांगलं परतून घ्यायचं सगळं। काश्मीरी मिरची पावडरने त्याला कलर भरपूर छान आलेला आहे। हळद पावडर टाकली आहे पाव चमचा आणि गरम पाणी वापरायचे आपल्याला। तर आता चणा आणि बटाटा शिजला पण गेला पाहिजे। जवळजवळ 6 ते 7 शिट्ट्या घ्याव्या लागणार आहेत याला, मऊसूत असा चणा शिजायला। तर त्या पद्धतीने आपल्याला चणा बटाटा जेवढा आहे त्याच्या डबल पाणी टाकायचं आहे। शेंगदाण्याचा दरदरीत असा मी शेंगदाणे व्यवस्थित भाजून दरदरीत असा कूट केलेला आहे भाजीला घट्टपणा येण्यासाठी, तर तो टाकून घेते। व्यवस्थित असं सगळं ढवळून घ्यायचं आहे। आणि कुकरला झाकण लावून साधारण 6 ते 7 शिट्ट्या घ्यायच्यात मीडियम गॅसवर। तर बघा, कुकर आता थंड झाला आहे। अशा पद्धतीने चणा आणि बटाटा व्यवस्थित शिजला गेला आहे। बघूया आपण। खूप जास्त गरम आहे। हां, चणा शिजला गेला आहे। थोडेसे त्यातले जे बटाटे आहे ना ते थोडेसे आपल्याला कुस्करून टाकायचे आणि माझ्याकडे ना हे चणा डाळ आणि तांदूळ मी भाजून जे पीठ करून ठेवलं होतं त्यांचं ते टाकून द्यायचं आहे। त्याच्यामुळे काय होईल, भाजी पूर्ण घट्टसर अशी होईल, भाजी मिळून यायला मदत होते, कारण ही भाजी खूप आपल्याला पातळ नाही ठेवता येत। कोथिंबीर टाकायची, थोडीशी भाजी उकळून घ्यायची। जे आपण चणा डाळ आणि तांदळाचं पीठ टाकल्यानंतर भाजलेलं खमंग भाजून मी हे टाकलेलं होतं। पाहू शकता, कोथिंबीर टाकली आणि घट्टसर अशी भाजी तयार झाली चणा बटाट्याची। तर डिश सर्व करून घ्यायची चपातीसोबत, रोटीसोबत किंवा अगदी वरण भातासोबत। तोंडी लावणीला भाजी चणा बटाट्याची शाकभाजी अशी झटपट होणारी रेडी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या छान छान कमेंट्स करायला विसरू नका। थँक्यू।